महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप जनता विसरलेली नाही. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धक्का देणार नाना पटोले. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष छोटा भाऊ मोठा भाऊ नाही. महाविकास आघाडी हाच विधानसभा निवडणुकीचा चेहरा. विधानसभेच्या जाहीरनाम्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांकडे विविध घटकांशी चर्चा करून सर्वसमावेशक जाहीरनामा बनवणार. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला धक्का दिला आहे. स्वयंघोषित विश्वगुरू यांनीही राज्यात 17 जाहीर सभा घेतल्या, परंतु जनतेने त्यांना जागा दाखवली आहे. जनता विसरून जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. परंतु महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे महायुती सरकारचे पाप महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. जनतेच्या विश्वासघाताची किंमत महायुतीला विधानसभा निवडणुकीतही घरी बसून जनताच दाखवून देईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसारच होणार आहे. कायदा सुव्यवस्थेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. भाजपा सरकार गुंडगिरी, ड्रग्ज माफियांना अभय देणारे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो तर दुसरा गणेशोत्सवात गोळीबार करतो. व्यापाऱ्याला धमकावले जात आहे. 15,000 मुली व महिला बेपत्ता आहेत. महिलाही सुरक्षित नाहीत. कायदा व पोलिसांना कोणी जुमानत नाही असे चित्र आहे. तळोजा जेलमध्ये कैद्यांना 5 स्टार सुविधा दिल्या जात आहेत. म्हणजे गुंडांना पाठिंबा देणारे महायुती सरकार आहे हे स्पष्ट दिसत आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.